नमस्कार, जय महाराष्ट्र। आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मी प्रभाग क्रमांक 56 मधून शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाची अधिकृत उमेदवार आहे। आज हा व्हिडिओ आपल्या सर्वांना आवाहन करण्यासाठी मी बनवत आहे की गेली 22 वर्ष मी या विभागामध्ये गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख असा प्रवास करत आज इथपर्यंत पोहोचलेली आहे। पक्षाने मला जबाबदारी दिलेली आहे। या विभागाचं तिकीट देऊन या विभागामधील लोकांची सेवा करण्याचं काम माझ्याकडे सोपवलेलं आहे। गेली अनेक वर्ष या विभागासाठी मी अनेक कामं केलेली आहेत। सर्वसाधारण घरातली मी महिला असून माझ्या मागे कुठलाही राजकीय पाठबळ नाही। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आजपर्यंतचा माझा हा प्रवास मी घडवलेला आहे। आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद येणाऱ्या 15 तारखेला मतरूपी पेटीमध्ये आशीर्वाद मला देऊन आपण मला विजयी करावं आणि आपल्या विभागाचा विकास करण्यासाठी मला महानगरपालिकेवर पाठवावं हीच विनंती करत आहे। गेली 20 वर्ष आपण या विभागाचा विकास एका व्यक्तीच्या हातात सोपवला होता, पण 20 वर्षांमध्ये आपल्या विभागामध्ये काय विकास झाला, कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट अजून सुरू झालेली नाही। विभागामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे, अनेक प्रकारच्या समस्या आहेत। अशा सगळ्या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्याला एक भक्कम अशी साथ असलेली नगरसेविका हवी, म्हणून मला समर्थन करायचं आहे। ज्या माजी नगरसेविका 2017 मध्ये निवडून आल्या त्यांनी गेल्या 9 वर्षांमध्ये 5 वर्ष निवडणुकीची आणि गेलेली निवडणूक पुढे झालेली ही 4 वर्ष, अशा 9 वर्षांमध्ये एक वेळाही या विभागासाठी तोंड दाखवलेलं नाही। मग अशा नगरसेविकेला आपण परत निवडून देणार का, की माझ्यासारख्या 20-22 वर्ष घर संसार सोडून आपली सेवा करणाऱ्या सर्वसामान्य घरातील महिलेला आपण निवडून देणार? हा प्रश्न आता मी जनतेलाच विचारत आहे। आपल्या विभागातील भ्रष्टाचार, अनेक प्रकारच्या घोटाळे, जिजामाता नगरसारखा विषय, आपल्या विभागातली डेव्हलपमेंट, असे अनेक प्रश्न आपल्या विभागातील लोकांना माहीत आहेत। मग या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आपल्या सर्वांची हक्काची उमेदवार आपल्याला हवी, म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला मतदान करा। घरी बसणाऱ्या आणि घरातून पक्ष चालवणाऱ्या लोकांना मतदान करू नका। गेल्या 20 वर्षांमध्ये आपण ज्या व्यक्तीला निवडून दिलं त्या व्यक्तीने आपल्या पद्धतीने सगळ्या पक्षामध्ये जाऊन आल्यानंतर देखील आपल्या विभागात कुठलाही विकास घडलेला नाही। त्यांना त्यांचा स्वतःचा विकास घडवण्यामध्ये जास्त रस आहे। त्यांचा स्वतःचा विकास हे घडवणे हेच त्यांचं एकमेव उद्देश आहे, म्हणून ते अशा सगळ्या पक्षात फिरत असतात। मायबाप जनतेला एवढं